3 दिवसापासून आमच्या गावामध्ये खूप भीतीचे वातावरण पसरलेलं आहे आणि पहिल्या दिवशी एका महिलेला वाघ दिसला, ते थोडक्यात बचावली आणि त्यानंतर ती बोल नव्हता फुटत, अशा प्रकारे तिची दहशत होती आणि ते गावामध्ये आली आणि गावातल्या लोकांना सांगितलं. तिथे गावातल्या लोकांना घटनास्थळी पाठलाग केला आणि तिथे खूप गावातल्या लोकांचा खूप जमाव झाला आणि त्या जमावामध्ये तो वाघ पडून गेला. तेवढ्यात फॉरेस्टवाले पण आले, पण त्यांच्या हाती तो वाघ लागले नाही, खूप दूर गेलेला होता. ते वाघाने एक डोकराची शिकार पण केलेली होती आणि ते डोकराची शिकार ते दुसऱ्या स्थळी हलवली गावात. त्या फॉरेस्टवाल्यांनी वाघ येईल म्हणून तिथे कॅमेरे वगैरे लावले होते, ड्रोन कॅमेरा वगैरे लावला, पण त्याच्यामध्ये तो काही वाघ आला नाही काल. आणि आज वाघ आला होता. त्या भागामध्ये वाघाने पुन्हा दहशत पसरवलेली आहे. 200-300 मीटर अंतरावर गावाच्या दुसऱ्या पलीकडच्या भागामध्ये खूप वाघाने दहशत पसरवली आणि गावामध्ये खूप भीतीचे वातावरण पसरलेलं आहे. शेतकरी कोणी बांधावर जात नाही. आपले जनावरे सगळे बांधून बिना चाऱ्या पाण्यानं ते जनावरे घरी आहेत. आणि या वन विभागाला आमची एकच कळकळीची विनंती राहील की त्यांनी या वाघाला जेरबंद करून आम्हाला एक मोकळा श्वास घेण्यासाठी मुक्त करावं आणि या गावातल्या लोकांना सगळा भयमुक्त करावं, अशी मी गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो. असे न केल्यास आम्ही गावकरी एक आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना वन विभागवाल्यांना मागणी हेच आहे की त्याला जेरबंद करून इथून खूप दूर घेऊन जावे. कारण का गावात खूप भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. शेतकरी शेतावर जात नाहीत आणि जनावरं जे आहेत, जनावर 3-4 दिवसापासून घरीच आहेत. त्यांना लागणारा जो चारा वगैरे, काही हिरवा जो चारा शेतामध्ये टाकलेला आहे तो पण ना आणून राहिले. आणि आता शेताचे काम आहेत, आता लाखोरी, चणा, गहू याची बी खूप नुकसान होत आहे. म्हणून फॉरेस्टवाल्यांना हेच एक कळकळीची विनंती आहे का त्यांनी लवकरात लवकर तातडीने ह्या वाघाला जेरबंद करून आम्हाला ह्या भीतीपासून मुक्त करावे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.